मावळ तालुक्यातील तहसीलदारांना अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे वेळेवर होऊन त्यांना जी भरपाई द्यावी यासाठी इथं निवेदन देण्यात आलेले आहे। तर सर काय म्हणणं आहे की निवेदन आणि पंचनामे या ठिकाणी शिवसेना मावळ तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने या ठिकाणी मावळचे तहसीलदार विक्रमसाहेब देशमुख यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे। भात पीक असेल, बागायती पिकामध्ये कोबी असेल, फ्लावर असेल यांचं देखील नुकसान झालेलं आहे। तर त्या संदर्भातलं काही ठिकाणी पंचनामे झालेले आहेत आणि काही ठिकाणचे पंचनामे राहिलेले आहेत। त्या संदर्भात विचारणा केली असता उर्वरित राहिलेले पंचनामे मंगळवारपर्यंत पूर्ण करण्यात येईल असं तहसीलदारांकडून या ठिकाणी आश्वासन देण्यात आलेलं आहे। किती असतील शेतकऱ्यांची संख्या वगैरे असं काही ज्यांचे नुकसान झालेले आहे? मावळ तालुका तशा अर्थाने म्हटलं तर भात पिकाचं प्रमुख उत्पादन घेणारा हा मावळ तालुका मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकरी आहेत आणि मोठ्या प्रमाणात भाताच्या उत्पादनाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। म्हणून मावळ शिवसेनेच्या वतीने प्रामुख्याने जी मागणी आहे की त्याचबरोबर जे पशुधन आहे, भाताच्या पिकाबरोबर जे पशुधन आहे ते पशुधनाचे सुद्धा नुकसान झाल्यामुळं पशुधनाचे सुद्धा विचार त्यात घेण्यात यावा अशी तहसीलदारांना विनंती करण्यात आलेली आहे। बरं सर, मराठी समाजाचे जे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याविषयी तुमचं काय मत आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना मावळ तालुका, मी तालुका प्रमुख आहे शिवसेनेचा। आम्ही आज मावळचे तहसीलदार देशमुख साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा केली। प्रामुख्याने विषय होता आमचा की जो अवकाळी पाऊस झाला आणि ज्या अवकाळी पावसात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्या नुकसानीच्या अनुषंगाने आम्ही तहसीलदारांना भेटलो। तीन मावळापैकी काही भागात नाणे मावळ असेल, आंध्र मावळ असेल किंवा पनमावळ असेल, पनमावळातल्या काही नोंदी राहिलेल्या आहेत, त्यांचं पंचनामे व्हावे आणि शेतकऱ्याला व्यवस्थित मोबदला मिळावा ह्या अनुषंगाने आम्ही तहसीलदारांशी चर्चा केली। पण तहसीलदारांशी चर्चा करत असताना की निदर्शनाचं असं आलं आहे की जो शासनाने निष्कर्ष काढला आहे तो निष्कर्ष असा आहे की हेक्टरी 2 हेक्टरी 6,000 आणि आता तो बदल करून 3 हेक्टरी 6,000। जर तसं पाहायला गेलं तर हेक्टरी जर 6,000 3 एकरला दिलं गेलं तर ज्या शेतकऱ्यांच्या 2 एकर आहे, 3 एकर आहे, म्हणजे तसा अंदाज काढला गेला तर 1,000 रुपये ते 500 रुपये येतात आहे। जर भात पिकाचं नुकसान झालं किंवा बागायत खरीप पिकाचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांना किती भेटते? 500 ते 1,000 रुपये। मग हे 1,000 रुपये 500 रुपये शेतकऱ्यांनी मोबदला देते का शेतकऱ्यांच्या तोंडावर पानं पुसते हा खरा विषय आहे। म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय। आम्ही शासनाकडे अशीच मागणी केलेली आहे की तो मधला वाढवण्यात यावं, तो मोबदला वाढून शेतकऱ्यांना व्यवस्थित हेक्टरी त्यांचा पंचनामा करून रेट वाढवावा अशी आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे। दुसरा विषय कुणबी नोंदींचा झाला। आपल्या मावळात 1,20,000 कुणबी नोंदी सापडल्यात, त्याच्यापैकी 14,700 नोंदी ह्या प्रमाणित पकडण्यात आलेल्या आहेत आणि त्या नोंदीची माहिती आम्ही ज्या कोण लोकांना पाहिजे अशी आम्ही अर्जाद्वारे देऊ शकतो। अर्ज करून मागणी करून आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो अशी तहसीलदारांनी आम्हाला शाश्वती दिली व पंचनामा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मोबदले कसे मिळतील असं त्यांनी आम्हाला 2 दिवसात जाहीर केलं की 2 दिवसात आम्ही त्यांना माहिती देऊ आणि पंचनामा करून घेऊ व चांगला मोबदला देऊ अशी आम्हाला त्यांनी शब्द दिला आहे व आमची मागणी त्यांनी मान्य केली। आता जर तुम्ही निवेदन दिलेले आहे आणि त्यांचे पंचनामे व्यवस्थित जसं सर म्हणले त्याप्रमाणे झाले नाहीत, हेक्टरी वगैरे जे आता त्यांनी मुद्दे मांडले, तर त्यानंतर तुमचे काय पुढचं? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने आज मावळ तालुक्यामध्ये जे अवकाळी पावसामुळे जे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे ते शेतकऱ्यांचं नुकसान लवकरात लवकर भरपाई म्हणून द्यावी असे तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आम्ही पक्षाच्या वतीने इथे आलेलो आहोत। परंतु तहसीलदार साहेबांना विचारणा केली असता हेक्टरी 3 हेक्टरी जे काही 6,000 जे अनुदान आहे ते काही पुरेसे शेतकऱ्यांना नाही, कारण का शेतकऱ्यांचं नुकसानच असं झालेलं आहे की ती त्या उड्याशा पैशामध्ये पूर्ण होणार नाही।
आम्ही तहसीलदारांना अशी विनंती केलेली आहे की तुम्ही एवढे पैसे अपुरे पडतात, आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा, जास्तीत जास्त पैसे मिळावे यासाठी आपण प्रयत्न करावा. मग तहसीलदारांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही त्यासाठी प्रयत्न करू आणि खरोखरच शेतकऱ्यांना ह्याचा मोबदला मिळावा. आणि त्यांचे पंचनामे काही ठिकाणी झालेले आहेत, काही ठिकाणी झाले नाहीत, ते लवकरात लवकर करावं असं आम्ही निवेदन तहसीलदारांना दिलेलं आहे. तहसीलदारांनी आम्हाला पुढच्या मंगळवारपर्यंत सर्वांचे पंचनामे लवकरात लवकर होतील आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्याचा मोबदला भेटेल असे आश्वासन दिलेले आहे.